राज्यात काही ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावत असून बहुतांश भागात मात्र पावसाने प्रामुख्याने उघडीप दिली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका काही भागात वाढला असून शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढली आहे. अनेक भागात खरीप पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करतायत. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं आज वर्तवलाय, परंतु सर्वदूर पावसाची शक्यता याही भागात नाहीये. आज हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह तर चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं जारी केलाय. त्यासोबतच जालना, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात मात्र ऊन सावल्यांच्या खेळात उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय. तर उद्या म्हणजेच बुधवारी जालना, बीड, धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह तर गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तर जळगाव, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सांगली, रत्नागिरी, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात विजांसह तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला असून उर्वरित राज्यात मात्र उद्याही ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं कायम ठेवला आहे. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.